कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। एवढ्या भीषण अपघातामधून खरं तर बचावणं हे खूप अवघड अशी गोष्ट, पण हे घडू शकलंय। एक व्यक्ती तर पूर्णपणे चालत स्वतःच्या पायावर तिथून बाहेर पडलेला आहे। असंच चमत्कार बाकीच्या सोबत सुद्धा व्हावा अशीच प्रार्थना आपण करूया। खरं तर काळ बनून विमान कोसळलं असं म्हणूया। त्या परिसरातल्या सुद्धा अनेकांना आपले प्राण गमावे लागलेले आहेत। कॅन्टीनमध्ये जेवणारे जे तिथं विद्यार्थी होते, वैद्यकीय महाविद्यालयातले विद्यार्थी होते, त्यांच्यावरती सुद्धा आज दुःखाचा डोंगर कोसळला। अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात वैद्यकीय क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय। बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळल्यानं विद्यार्थी डॉक्टरांचा करुण अंत झालाय। भरल्या ताटावर अपघातानं अनेक डॉक्टरांच्या आयुष्याचा घास घेतलाय। अहमदाबादच्या विमानतळावरून लंडनच्या दिशेने झेपावलेलं विमान सिव्हिल हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलवर काळ बनून कोसळलं। वेळ दुपारी 1:40 डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये लंच टाइमची लगबग सुरू होती। भुकेलेले अनेक विद्यार्थी हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये जेवायला बसले होते। अगदी त्याच वेळी हॉस्टेल एका प्रचंड स्फोटानं हादरून गेलं। कारण 242 प्रवाशांना घेऊन निघालेलं विमान हॉस्टेलवर कोसळलं होतं। स्फोट इतका भीषण होता की इमारतीच्या भिंती तोडून विमान कॅन्टीनमध्ये घुसलं। स्फोटानंतर हादरून गेलेल्या विद्यार्थ्यांची एकच पळापळ सुरू झाली। हातातला घास तसाच सोडून काही विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या। त्यात काही जण जखमी झाले, तर काही जणांना भरल्या ताटावर आपले प्राण गमवावे लागले। दुर्घटनेनंतरची कॅन्टीन मधली भरल्या ताटांची दृश्य काळजाला पीड पाडतात। काही क्षणात घडलेली ही दुर्घटना हॉलिवूडच्या ॲक्शन पटातील थरारक प्रसंगापेक्षाही भीषण होती। हॉस्टेलच्या इमारतीच्या मागील भिंतीत विमानाचं धड अडकलं होतं, तर हॉस्टेलच्या आवारातल्या झाडांचा अक्षरशः कोळसा झाला होता। हॉस्टेलच्या वरच्या मजल्यावर विमानाच्या मागच्या बाजूचा भाग अडकला होता। या दुर्दैवी घटनेनंतर अपघात स्थळावरील फोटो आणि व्हिडिओ समोर आले। त्याची भीषणता शब्दात मांडणं अशक्य आहे। डॉक्टर बनण्याचं स्वप्न जगणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याची काही क्षणात राख रांगोळी झाली। यावेळी स्वयंपाकघराचं सुद्धा प्रचंड नुकसान झालं। डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये झालेल्या या मृत्यू तांडवानंतर फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दुःख व्यक्त करत मोठा धक्का असल्याचं म्हटलंय। भरल्या ताटावर विमानानं 20 डॉक्टरांच्या आयुष्याचा घास घेतला, जो सगळ्यांना चटका लावून जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मी विलास बडे मुद्देमध्ये आज आपण बघणार आहोत संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी, मन सुन्न करणारी दुर्घटना, भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठी विमान दुर्घटना, ज्यात 241 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। अनेक जण जखमी झालेले आहेत। आजचा दिवस हा हवाई क्षेत्रासाठी काळा दिवस म्हणून ओळखला जातोय। संपूर्ण देश हादरून गेलेला आहे। अहमदाबादमध्ये हा विमान अपघात झाला। 241 प्रवाशांना घेऊन जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि हे विमान अवघ्या 27 सेकंदात कोसळलेलं आहे। टेक ऑफ झाल्याच्या नंतर ते हवेत झेपावायला हवं होतं, पण त्याची उंची कमी होत गेली आणि अवघ्या 31 सेकंदामध्ये हे विमान जमिनीवरती कोसळलं। एका इमारतीवरती कोसळलेला आहे। हाती आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून या संपूर्ण विमान अपघाताची ही दृश्य आपल्या हाती लागलेली आहेत। टेक ऑफ झाल्याच्या नंतर
31 सेकंदात काय घडलं याच्याबद्दलचा सगळा जो सस्पेन्स होता तो सस्पेन्स या सीसीटीव्ही फुटेजनं दूर झालेला आहे। काय घडलं, एक्झॅक्ट काय घडलं हे बाहेरून दिसलेलं आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून। टेक ऑफ केल्याच्या नंतर अवघ्या 31 सेकंदामध्ये बघा हे विमान आधी उंची पकडत होतं, पण त्यानंतर काही क्षण पुढे गेल्याच्या नंतर हळूहळू जसं काही ते लँड होतंय अशा प्रकारे त्याची उंची कमी कमी होत गेली आणि काही अंतरावर गेल्यानंतर साधारणतः हे 15 किलोमीटर अंतर म्हटलं जातंय। या 15 किलोमीटर अंतरावरती गेल्यानंतर त्याची उंची ही रहिवासी भागातल्या इमारतींच्या इतकीच झाली, म्हणजे ते एका इमारतीवर जाऊन कोसळलं। ही मेडिकल कॉलेजची हॉस्टेलची ती इमारत होती, त्या इमारतीवरती कोसळलेलं आहे। पण जो सस्पेन्स होता सगळ्यांच्या मनात हे होतं की हे विमान कोसळलं कसं। तर टेक ऑफ पासून ते या विमानाला दुर्घटना होणं ते क्रॅश होईपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ आता हाती आलेला आहे। सीसीटीव्ही फुटेज आहे हे टेक ऑफ पासून कसं कसं ते वर गेलं, त्यानंतर ते खाली कसं आलं आणि मग ते कसं कोसळलं याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे, हा सीसीटीव्ही फुटेज आहे। अनकट अशा प्रकारचं हे आहे। जवळपास 31 सेकंद लागली, कदाचित किती कमी वेळ मिळाला असेल पायलटला परिस्थिती सांभाळण्यासाठी, तरीही त्यांनी ATCला याबद्दलची माहिती दिल्याचं सुद्धा कळतंय की त्यांचा एक कॉल होता, इमर्जन्सी कॉल त्यांनी केला, त्याला प्रतिसाद सुद्धा देण्यात आला, पण त्याला मात्र पुन्हा प्रतिसाद आलेला नव्हता कारण तोपर्यंत विमान क्रॅश झालं होतं। अतिशय दुर्दैवी बातमी, संपूर्ण देशाला सुन्न करणारी ही बातमी। या विमान प्रवासातून अहमदाबादवरून लंडनच्या दिशेनं हे विमान झेपावलेलं होतं, पण 242 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या या विमानातील 241 जण आज दगावल्याची माहिती आपल्या हाती येते। या सीसीटीव्ही फुटेजच्या नंतर मात्र या विमान अपघाताच्या बद्दलची बाहेरची बाजू जी आहे ती मात्र समोर आलेली आहे। आत नेमकं काय झालं, तो तांत्रिक बिघाड काय होता याचं विश्लेषण पुढच्या काळात होईल, त्याचा तपास सगळा होईल, पण त्या विश्लेषणासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। कारण या विमान अपघाताच्या बद्दल टेक ऑफ केल्याच्या नंतर विमानाचा जो समोरचा भाग होता तो सुरुवातीला हवेच्या आकाशाच्या दिशेनेच होता, पण ती उंची गाठण्यामध्ये त्याला अपयश का आलं हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे। कारण त्याने अपेक्षित उंची न गाठता ते खाली खाली येत गेलं, याचा अर्थ नेमका काय, इंजिन बंद पडलं का काय याच्याबद्दलचा सगळी जो तपशील आहे तो तपासाच्या नंतरच येऊ शकेल। पण 27 सेकंदात विमान हे कोसळलं, या प्रश्नाचं उत्तर शोधताना हा सीसीटीव्ही अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो। अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदात जे विमान कोसळलं, जवळपास 16 किलोमीटर अंतर हे होतं, मेघानीनगर इथल्या परिसरात ते कोसळलं। भारतातला आजवरचा सगळ्यात मोठा विमान अपघात आहे असं बोललं जात आहे। एअर इंडियाच्या फ्लाईट 171 या विमानानं दुपारी 1:38 टेक ऑफ केलं आणि पुढच्या काही सेकंदात 625 फूट उंचावर पोहोचलं, पण पुन्हा ते खाली आलं। 1:39 पायलटकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलला म्हणजे ATCला मेडे कॉल देण्यात आलेला होता। मेडे कॉल म्हणजे आपत्कालीन परिस्थिती। तर ही दृश्य अतिशय महत्त्वाची आहेत। आज दिवसभरात सगळ्यांनाच घोर लागलेला होता। खरं तर सगळे विश्लेषक सुद्धा विचार करत होते की हा इतका भीषण अपघात नेमका कसा झाला, तर त्याचं उत्तर या व्हिडिओतून समोर आलेलं आहे। कशा प्रकारे काही सेकंदातच हे विमान कसं कोसळत खाली आलं याच्याबद्दलचं आता विश्लेषण केलं जाईल की हे घडलं का।